शिका, संघटित व्हा, लढा हा संदेश तळागाळातल्या पददलितांना देऊन त्यांना सन्मानानं जीणं देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समता, बंधुता, सामाजिक न्यायाचा बोध देत संविधान निर्माण करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोच्या संख्येने भाविकांनी अभिवादन केलंय। 5 डिसेंबर पासूनच दादरच्या चैत्यभूमी परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली। अक्षरशः लाखोंच्या संख्येने इथे बाबासाहेबांच्या भाविकांचा समुदाय जमला होता। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आता या देशामधला गोरगरीब जनतेचा विचार होता आणि त्यासाठीच ही संपूर्ण जनता बाबासाहेबांच्या आदरांजली वाहण्यासाठी इथे लाखोच्या संख्येने येतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनीही सकाळच्या वेळी बाबासाहेबांना अभिवादन केले। क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्यांना माझी मानवंदना अर्पित करतो। महाराष्ट्राच्या वतीनं, देशाच्या वतीनं या महामानवाला मी मानवंदना अर्पित करतो। महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लोकमान्य टिळक टर्मिनस इथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। पालिकेचे सुमारे 750 स्वच्छता कर्मचारी दिनांक 4 डिसेंबर ते 7 डिसेंबरच्या दुपारपर्यंत कार्यरत राहणार आहेत। तसंच या कामी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची 6-6 तासांची अशा 4 कर्तव्य कालावधीत नेमणूक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।